जय हिंद एव्हरीवन. तर मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? तुमच्या सर्वांची तयारी एकदम चांगली चालूच असेल. जर चालू नसेल तर चांगली चालू करून द्या, कारण की एस एस सी जी डीचं एक्झाम आता खूप जवळ आलेला आहे आणि हेच ती खरी वेळ असते. या शेवटच्या दिवसामध्ये जर तुम्ही चांगली मेहनत केली, चांगली प्रयत्न केले, चांगली प्रॅक्टिस केली, चांगली रिव्हिजन केली तर तुमचा 100% 2026 मध्ये सिलेक्शन होणार आहे, तुमचं स्कोअर वाढणार आहे. त्यामुळे मित्रांनो, चांगली मेहनत करा, चांगली प्रयत्न करा आणि मित्रांनो बघा, जर तुम्ही चांगली मनापासून मेहनत केली तुम्हाला फळ त्याचं 100% भेटणार आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे आणि खास करून तुमच्या डिमांडवरती हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस एस सी जी डी 2026 भरतीसाठी मॉक टेस्ट कशा द्यायच्या, कोणत्या ॲपवरती द्यायच्या, सगळ्यात अगोदर कोणतं सेक्शन सोडवायचं, टाईम मॅनेजमेंट कसा करायचा, स्कोअर कसा बूस्ट करायचा आणि एस एस सी जी डीच्या मॉक टेस्टसाठी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे. जर तुम्ही त्या फॉलो केल्या तर तुमचा 100% स्कोअर बूस्ट होणार आहे, तुमचा 100% स्कोअर वाढणार आहे आणि 2026 मध्ये तुमचं सिलेक्शनसुद्धा 100% होणार आहे. तर चांगली मेहनत करा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे डिटेल माहिती मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशीच नवीन भरतीची अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यूट्यूब चॅनलवरती आपले 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे. 10,000 भरती करणाऱ्या भावांचा आज आपला परिवार कंप्लीट झालेला आहे. तर तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही खूप मला चांगलं प्रेम देताय आणि तुमचं प्रेम माझ्यासोबत असंच कायम असू द्या आणि असाच सपोर्ट तुमचा माझ्यासोबत कायम असू द्या. तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद. तर चला मित्रांनो, आता आपण बघू मॉक टेस्ट कशा द्यायच्या, कोणत्या ॲपवरती द्यायच्या, मॉक टेस्ट देण्याची एक सही तरीका काय आहे, सही टाईम काय आहे, हे पूर्णपणे तुम्हाला स्क्रीनवरती डिटेल माहिती सांगणारच आहे. पण त्या अगोदर मॉक टेस्टचा फायदा काय आहे हे बघू, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल की मॉक टेस्टने आपला 100% स्कोअर बूस्ट होणार आहे. मित्रांनो बघा, मॉक टेस्ट तुम्ही कोणत्याही ॲपवरती देऊ शकता. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये 2 ॲप सांगणार आहे, ती एकदम फ्री आहे. याच्यामधलं एक ॲप फ्री आहे, म्हणजे तुम्ही फक्त दर संडेला मॉक टेस्ट देऊ शकता आणि ऑलरेडी आपले बरेचसे भाऊ ऑलरेडी हे ॲप यूज करत असतील. मित्रांनो, अगोदर आपण फायदा जाणून घेऊ. बघा, मॉक टेस्ट जर तुम्ही दिल्या तर मॉक टेस्टनी तुमचा स्कोअर वाढणार आहे, तुमचं ॲक्युरेसी वाढणार आहे, तुमचा टाईम मॅनेजमेंट होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढणार आहे. मॉक टेस्टनीच तुमचा टाईम मॅनेजमेंट होतो. आणि मित्रांनो बघा, एस एस सी जी डीच्या एक्झाममध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचा टाईम आहे. जर तुमच्याकडे टाईम असेल तरच तुम्ही एस एस सी जी डीच्या एक्झाममध्ये क्वेश्चन सोडू शकता. जर टाईमच उरला नाही तर आपण काय क्वेश्चन सोडणार आहे तुम्हीच सांगा. त्यासाठी टाईम मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं असतं. तुम्हाला मॅथमध्ये किती टाईम लागतो, रिझनिंगमध्ये किती टाईम लागतो, जी केमध्ये, हिंदीमध्ये किती टाईम लागतो, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता त्यासाठी हे सर्व तुमचं टाईम मॅनेजमेंट मॉक टेस्टनीच होणार आहे. त्यानंतर आता तुम्ही ऑलरेडी तुमची थ्योरी कंप्लीट झालेली आहे, तुमची प्रॅक्टिस चालू आहे, तुमचं रिव्हिजन चालू आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो, आता तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही कोणत्या सब्जेक्टमध्ये वीक आहात, कोणत्या सब्जेक्टमध्ये स्ट्रॉंग आहात. हे तुम्हाला त्या ऑलरेडी त्या ॲपवरती समजून जातं. कारण की आपण एकदा मॉक टेस्ट द्यायला स्टार्ट केल्या तर आपलं बार बार कोणत्या टॉपिकमधून क्वेश्चन चुकत आहे ते आपण बघितलं पाहिजे आणि त्यावरती मेहनत केली पाहिजे, त्यावरती प्रॅक्टिस केली पाहिजे. त्याने काय होईल की तुम्ही जर सपोज करा तुमचा प्रॉफिट लॉसमधून क्वेश्चन चुकतोय तर तुम्ही जर प्रॉफिट लॉसचा जर चांगला बेसिक कंप्लीट केला, चांगली प्रॅक्टिस केली तर तुमचं पुढच्या बारीना मॉक टेस्टमध्ये क्वेश्चन चुकणार नाही. म्हणजे तुमचे तिथं काय होईल, 2 मार्क फिक्स होऊन जातील. म्हणजे तुमचा आधीच्या स्कोअरमध्ये तिथं 2 मार्क इन्क्रीज होतील. बरोबर. हिंदीमध्ये सुद्धा सेम, विलोम शब्द असेल, पर्यायवाची शब्द असेल, मुहावरे असेल, गद्यांश असेल, जर तुमची बार बार तिथं चूक होत असेल तर तुम्ही त्या सुधारून घेऊ शकता मॉक टेस्टमध्ये. ते सर्व तुम्हाला मॉक टेस्टमध्ये समजतं. आता मॉक टेस्ट म्हणजे काय, तर मित्रांनो, एक कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम आपण जसं ऑनलाईन देतो ना, तसंच सेम इथं ऑनलाईन एक्झाम असतो. सपोज तुम्ही फोनवरती तुमच्या ऑनलाईन टेस्ट देऊ शकता. तिथं तुम्हाला समजतं एक ऑब्जेक्टिव्ह टाईप मॉक टेस्ट असते, ती कसं द्यायचं, काय द्यायचं मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. पण तुम्हाला एक सांगतो फक्त मॉक टेस्ट काय असतं. तर मित्रांनो, हे मॉक टेस्टमध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन भेटतात, म्हणजे जे आपल्या एक्झाममध्ये येण्यासारखे क्वेश्चन असतात ते तुम्हाला मॉक टेस्टमध्ये भेटत असतात. जर तुम्ही बार बार मॉक टेस्ट दिल्या तर तुमचा ऑटोमॅटिकली स्कोअर बूस्ट होत असतो. आणि मित्रांनो, ज्या मित्रांनी एस एस सी जी डी 2026 मध्ये म्हणा किंवा 2025 मध्ये, 24 मध्ये, 23 मध्ये सिलेक्शन घेतलेलं आहे, त्यांना विचारून बघा तुम्ही काय केलं होतं. प्रत्येकजण म्हणाल की मी मॉक टेस्ट दिल्या होत्या. मॉक टेस्ट खूप इम्पॉर्टंट असतात. आता मित्रांनो, मी तुम्हाला पुढे दाखवतो मॉक टेस्ट कशा द्यायच्या. याच्या अगोदर एक थोडीशी टिप्स देतो. बघा, आता जे मित्रांची थ्योरी कंप्लीट आहे त्यांनी सगळ्यात अगोदर काय करा, तुमची थ्योरी कंप्लीटच आहे तर तुम्ही त्या नोट्सचा, तुमच्याकडे नोट्स असतीलच ऑलरेडी, जर नसेल तर पुस्तकामधून तयारी करा किंवा वहीमधून तयारी करा, कुठूनही करा, पण जास्तीत जास्त रिव्हिजन करा. कारण की ह्या ज्या शेवटचे दिवस असतात या शेवटच्या दिवसामध्ये मल्टिपल टाईम रिव्हिजन करावं लागते. कारण की तुम्ही जर जास्तीत जास्त रिव्हिजन केली तर तुमचा ऑटोमॅटिकली स्कोअर बूस्ट होणार आहे, तुम्हाला ऑटोमॅटिकली क्वेश्चन जमणार आहे. त्यानंतर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला ऑटोमॅटिकली क्वेश्चन सोडवण्याची एक सवय लागून जाईल. तर चला आता सगळ्यात इम्पॉर्टंट मॉक टेस्ट कसे द्यायचे हे बघू. सगळ्यात अगोदर मित्रांनो, तुम्ही टेक्स्ट बुक आणि RWA ह्या 2 ॲपवरती देऊ शकता.
आता हे जे RWA ॲप आहे हे सगळ्यात बेस्ट आहे आणि दोन्ही बेस्ट आहे. मी असं सांगणार नाही, तुलना करणार नाही, मी दोन्ही यूज केलेले आहे त्यामुळेच तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये जे RWA ॲप आहे याच्यावरती दर संडेला तुम्हाला फ्रीमध्ये मॉक टेस्ट भेटते. सकाळी 6 वाजता पब्लिश होत असते मॉक टेस्ट आणि दर संडेला तुम्ही ती मॉक टेस्ट देऊ शकता. आणि मित्रांनो संध्याकाळी 8 वाजता अंकित सर 8:30 वाजता किंवा 8 वाजता त्याचं ॲनालिसिस सुद्धा करत असतात. तुमचा सेफ स्कोअर काय राहील, काय कसं असेल, काय पूर्णपणे रिटर्नमध्ये त्यामध्ये माहिती दिली असते. आणि मित्रांनो मॉक टेस्टनी तुम्हाला तिथं फ्रीमध्ये तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता दर संडेला RWA ॲपवरती. तिथं पेडसुद्धा अवेलेबल आहे. 99 रुपयामध्ये तुम्ही तिथून पेडसुद्धा घेऊ शकता. हे झालं RWAचं. तुम्हाला पूर्णपणे एक आतमधला इंटरफेस दाखवणार आहे, कसं असतात आतमधून RWAवरती मॉक टेस्ट टेक्स्टबुकवरती तुम्हाला पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन काही घेऊ नका. दुसरं ॲप आहे टेक्स्टबुक. हे टेक्स्टबुक ॲपवरती तुम्ही फ्रीमध्ये पण देऊ शकता. ते काही फ्री लाईव्ह मॉक टेस्ट एक आठवड्यामध्ये 2-3 वेळेस म्हणा किंवा एक संडेला म्हणा ते पण पब्लिश करत असतात. तुम्ही तिथं सुद्धा इझिली मॉक टेस्ट देऊ शकता फ्रीमध्ये. त्यानंतर टेक्स्टबुकचं सुद्धा एक पेड सबस्क्रिप्शन आहे. त्यावरती मित्रांनो तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या ऑल क्वेश्चन पेपर भेटून जातील. म्हणजे 2023, 2021, 2022, 2024 आणि 2025. 2025 जो एक्झाम झाला होता त्याचे सुद्धा तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर भेटून जातात. जर तुम्ही रेग्युलर मॉक टेस्ट दिलं तर तुम्हाला ऑलरेडी समजेल क्वेश्चनची लेवल काय असते, क्वेश्चन कसे असतात मॉक टेस्टमध्ये. हे सर्व गोष्टी तुम्हाला ऑलरेडी मॉक टेस्ट दिल्यानंतर समजून जाईल. तर मित्रांनो दोन्ही ॲप एकदम बेस्ट आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये दाखवतो की मॉक टेस्ट कसे द्यायचे असतात, मॉक टेस्टमध्ये इंटरफेस कसा आहे आणि कसा डॅशबोर्ड आहे. तर तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण RWA ॲप बघू. आता मित्रांनो मी तुम्हाला टॅबच्या स्क्रीनवरती दाखवतोय. मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग करून पण दाखवू शकलो असतो आणि मी ते प्रयत्न पण केला होता, पण त्यांच्या ॲपला खूप मोठी सिक्युरिटी आहे. स्क्रीन रेकॉर्डिंग करायला गेल्यानंतर पूर्ण ब्लॅक येतं, काहीच त्याच्यामध्ये दिसत नाही. त्यामुळे मला स्क्रीनवरती तुम्हाला दाखवावं लागतं आहे. तर इथं नीट बघा. सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं ते ॲप ओपन करून घ्यायचं आहे. ॲप ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर एक असा पेज ओपन होईल. ठीक आहे. तुम्हाला फ्री विकली टेस्टवरती क्लिक करायचं. त्यानंतर 1 नंबरचाच ऑप्शन आहे बघा SSCGD 2025-26 त्यावरती क्लिक करा. आता इथं आपण ऑलरेडी टेस्ट अटेंड केलेला आहे. याच्यामध्ये एक ना एक आपल्याला असं सापडेल की आपण ती अनअटेम्प्ट केलेलं आहे. आता 2 नोव्हेंबरची आहे, आपण ती बघू. तुम्ही इथं बघू शकता. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला कोणता विषय घ्यायचा आहे, एक तर हिंदी किंवा इंग्लिश. आपल्याला हिंदी घ्यायचा. आपण नेक्स्टवरती क्लिक करू. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टार्टवरती क्लिक करायचं आहे. 60 मिनिटचं एक्झाम राहील 160 मार्क्ससाठी. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता पहिलं जे A सेक्शन आहे हे रिजनिंगचं आहे. दुसरं जे B सेक्शन आहे हे GKचं आहे. तिसरं C सेक्शन मॅथचं आहे आणि हे जे शेवटचं D सेक्शन आहे हे हिंदीचं आहे. तुम्हाला जर क्वेश्चन पुढे घ्यायचा असेल तर तुम्हाला इथं सेव्ह नेक्स्टवरती क्लिक करायचं. एक एक्झाम्पलसाठी तुम्हाला क्वेश्चन अटेंड करून दाखवतो. प्रारंभ से लेकर अंत तक अद्यपंत. तुम्हाला काय करायचं सेव्ह नेक्स्टवरती क्लिक करायचं. आता सपोज करा आपण पूर्णपणे मॉक टेस्ट अटेंड केली. तुमची मॉक टेस्ट 4 विषय सोडून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं सेव्ह नेक्स्टवरती क्लिक करायचं. त्यानंतर काय करायचं इथं एस बटनवरती क्लिक करा. आता तुमचं इथं पूर्णपणे टेस्ट सेव्ह झालेली आहे. आता व्ह्यू रिझल्टवरती क्लिक करा रिझल्ट बघण्यासाठी. आणि इथं बघू शकता आपण एक क्वेश्चन सोडवला होता तो पण बरोबर आलेला आहे. आणि इथं तुमचे सगळ्यात अगोदर इथं तुमचा स्कोअर दाखवला जातो. इथं तुमची रँक दाखवली जाते. इथं तुमचे पर्सेंटेज दाखवले जातो. इथं तुमचे करेक्ट क्वेश्चन दाखवले जातात. इथं रॉंग क्वेश्चन दाखवले जातात. आणि इथं तुमचं अनअटेम्प्ट म्हणजे तुम्ही कोणकोणते क्वेश्चन सोडवले नाही ते तुम्हाला इथं दाखवले जातात. त्याची संख्या तुमची ॲक्युरेसी दाखवली जाते. आणि इथं तुमचं एक मॅप दाखवला जातो किती क्वेश्चन बरोबर आले किती काय. इथं टॉपर्स दाखवले जातात. त्यानंतर इथं रिजनिंग GK त्याचं त्या सेक्शनला किती टाईम लागला, त्यानंतर किती मार्क पडले, इथं पूर्ण प्रॉपर सगळी माहिती दिलेली जाते. आणि इथं तुम्ही बघू शकता तुमचा युअर स्कोअर, टॉपर स्कोअर आणि ॲव्हरेज. तुम्हाला कधी पण ॲव्हरेजपेक्षा जास्त मार्क पडले पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही चांगली मॉक टेस्ट द्या. त्यानंतर इथं खाली आल्यानंतर इथं बघू शकता करेक्टचं ऑप्शन आहे, किती क्वेश्चन बरोबर आले. इथं इनकरेक्टमध्ये कोणते क्वेश्चन चुकले इथं तुम्ही स्वतः सेल्फ ॲनालिसिस करू शकता, म्हणजे जेणेकरून ते पुढच्या वारीने चुकणार नाही. समजलं तुम्हाला पूर्णपणे. इथं RWA फ्री मॉक टेस्ट समजली असेल. आता मित्रांनो बघा मी व्हिडिओ शनिवारी काढतो आहे. तुम्हाला हा व्हिडिओ उद्या सकाळी दिसणार आहे म्हणजे संडेला. तर मित्रांनो आज संडे आहे सपोज, तर आज मॉक टेस्ट तुम्हाला ऑलरेडी भेटलेला आहे RWA ॲपवरती. सकाळी 6 वाजता पब्लिश झालेला आहे. तुम्ही तिथून मॉक टेस्ट इझिली देऊ शकता. इथं जिथं 11 जानेवारी दाखवत आहे तिथं 18 जानेवारीला मॉक टेस्ट ऑलरेडी आलेली असेल. तुम्ही ॲप चेक करून घ्या आणि मॉक टेस्ट द्या. जेव्हा पण मॉक टेस्ट अटेंड करताल, मॉक टेस्ट अटेंड झाल्यानंतर हा व्हिडिओ पुन्हा एकदा ओपन करून
त्यावरती तुमचा स्कोअर किती बनला कमेंट करून नक्की सांगा. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये स्कोअर कसा बूस्ट करायचा त्यावरती खास एक चांगला व्हिडिओ बनवू आणि त्यामध्ये मी तुम्हाला एक चांगली टिप्स देईल आणि एक स्ट्रॅटजी सांगेल की तुम्ही ती फॉलो केली तर तुमचा स्कोअर ऑटोमॅटिकली वाढून जाईल. ठीक आहे. तुम्हाला RWA ॲपवरती पूर्णपणे मी माहिती दिलेली आहे मित्रांनो. ज्या मित्रांना पेड टेस्ट सिरीज घ्यायचा असेल तुम्ही तर पेड टेस्ट सिरीजवरती क्लिक करू शकता आणि इथून तुम्ही घेऊ शकता. तर सिम्पल टेक्स्टबुक ॲप ओपन करून घ्या. जसं की तुम्ही ओपन करताल तुमच्यासमोर एक असा पेज ओपन होतं. त्यानंतर काय करायचं, सपोज करा ज्या मित्रांनी टेस्ट सिरीज घेतलेली असेल त्यांना ऑलरेडी एक वेगळं ऑप्शन येईल. ज्या मित्रांनी घेतलेली नाही, आता आपण फ्रीच्या हिशोबाने बघतोय ना, तर मी तुम्हाला एक बिगनर स्टुडंट म्हणजे सपोज तुम्ही पहिल्यांदा ओपन केले कसं फ्रीमध्ये मॉक टेस्ट देऊ शकतात ते तुम्हाला दाखवतो. तुम्हाला काय करायचं, तर खाली ऑप्शन आहे बघा टेस्ट, त्यावरती क्लिक करा. टेस्ट ॲपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, गेट इटवरती क्लिक करायचं. आता आपण सपोज करा 5 घेतलेला आहे तर आपल्याला इथं ऑलरेडी ऑप्शन येतं आहे. तुमच्या फोनमध्ये असं ऑप्शन येणार नाही. तुम्हाला टेस्टवरती क्लिक केल्यानंतर SSCGD सिलेक्ट करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता लाईव्ह टेस्ट आणि इथं तुम्ही बघू शकता फ्रीमध्ये पण आहे बहुतेक. सपोज आपण इथं लाईव्ह टेस्टवरती क्लिक करू. लाईव्ह टेस्टवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही इथं बघू शकता एक एक्झाम्पल म्हणून सांगतो या फ्रीमध्ये फक्त एवढीच एक अवेलेबल आहे आपल्याकडे. तर मी तुम्हाला इथं स्टार्टवरती क्लिक करून दाखवतो. ही कमी आहे म्हणजे ही 160 मार्कची नाही, पण एक तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल म्हणून सांगतो आहे. तुम्हाला काय करायचं, सगळ्यात अगोदर एक्झाम लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. तुम्ही मराठीमध्ये सुद्धा देऊ शकता, हिंदीमध्ये आपल्याला लिहायचं आहे तर आपण हिंदी क्लिक करू. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचा विषय सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला कोणता विषय घ्यायचा आहे, हिंदी घ्यायचा की इंग्लिश घ्यायचा, आपल्या हिंदी घ्यायचा आहे. तर ॲग्रीवरती क्लिक करा. तुमची टेस्ट इथं चालू होऊन जाईल. तुम्ही इथं बघू शकता सगळ्यात अगोदर रिजनिंग आहे पहिलं सेक्शन, दुसरं सेक्शन GKचं आहे, तिसरं सेक्शन मॅथ्सचं आहे आणि चौथं सेक्शन हिंदीचं आहे. तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीनं टेक्स्टबुक ॲपवरती सुद्धा इझिली मॉक टेस्ट देऊ शकता. आणि इथं काय करायचं, सेव्ह नेक्स्टवरती पुढं क्वेश्चन घेण्यासाठी करायचं. तुम्ही इथं मार्क फॉर रिव्ह्यूवरती क्लिक करून तुम्ही इथं हायलाईट करू शकता, नंतर क्वेश्चन सोडू शकता. त्याच्यासाठी हे ऑप्शन असतं. त्यानंतर तुम्हाला पुढं क्वेश्चन घेण्यासाठी तुम्ही इथं इझिली पुढं नेक्स्टवरती क्लिक करू शकता. आता तुमची इथं पूर्णपणे टेस्ट देऊन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सेव्ह सबमिटवरती क्लिक करायचं. त्यानंतर येसवरती क्लिक करा. टेस्ट तुमची इथं सबमिट होऊन जाईल. आता मित्रांनो इथं तुमची टेस्ट एकदम इझिली सक्सेसफुली सबमिट झालेली आहे. आता इथं तुम्हाला करेक्ट क्वेश्चन दाखवले जातील, इथं रॉंग दाखवले जातील. आता कोणते क्वेश्चन चुकले, स्वतःला ॲनालिसिस करायचं असेल तर तुम्ही इथं सोल्युशनवरती क्लिक करू शकता. इथं प्रॉपर तुम्हाला तुमची रँक दाखवली जाते, तुमचा मार्क दाखवले जातात, ॲक्युरेसी दाखवली जाते, किती क्वेश्चन करेक्ट आले, किती क्वेश्चन इनकरेक्ट आले, इथं पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती दिली जाते. आणि मी तुम्हाला जे म्हणलं होतं ना, तुम्ही स्वतः बघू शकता कोणता तुमचा चॅप्टर टॉपिक वीक आहे ते तुम्हाला इथं समजतं. तर बघा विलोम शब्दाचं सपोज एक एक्झाम्पल घ्या, आपलं वीक आहे तर तुम्ही इथून ते सोडू शकता. ठीक आहे. तुम्हाला इथं पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती मिळाली असेल. टेक्स्टबुक ॲपवरती सुद्धा कशी मॉक टेस्ट द्यायच्या, मॉक टेस्ट कशी द्यायची आणि कोणत्या ॲपवरती द्यायची मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगितली. तुम्हाला ऑलरेडी समजलं असेल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट बघू मित्रांनो. बरेच मित्र म्हणतात आम्हाला मॉक टेस्ट देताना टाईम पुरत नाही, आम्ही कसा टाईम मॅनेजमेंट करू, किंवा बरेच मित्र म्हणतात सगळ्यात अगोदर आम्ही कोणता विषय सोडायला पाहिजे. तुम्हाला ते सांगतो, नीट बघा. आता मी तुम्हाला जो तरीका सांगणार आहे हा ऑलरेडी बरेच आपले भाऊ यूज करत असेल. बरेच जण वेगवेगळे विषय सगळ्यात अगोदर सोडवत असतील. तुम्हाला ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल किंवा जो तुमचा विषय फेवरेट असेल तुम्ही तो सोडू शकता. मी असं म्हणत नाही की मी तुम्हाला जे सांगतोय तुम्ही तेच फॉलो करा. तुम्हाला जे चांगलं योग्य वाटेल तुम्ही ते फॉलो करू शकता. पण ज्या मित्र नवीन आहेत, जे मित्र फर्स्ट टाइम आता मॉक टेस्ट द्यायला स्टार्ट करणार आहे त्यांनी हा तरीका नक्की फॉलो करा. तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल. आणि मी जो तुम्हाला इथं तरीका सांगतोय सेम हाच तरीका तुम्हाला लाईव्ह एक्झाममध्ये तुम्हाला यूज करायचा आहे. मित्रांनो बघा, मॉक टेस्ट अटेंड करताना सगळ्यात अगोदर तुम्हाला रिजनिंग हा विषय 1 नंबरला अटेंड करायचा आहे. 2 नंबरला तुम्हाला हा हिंदीचा विषय अटेंड करायचा आहे आणि 3 नंबरला तुम्हाला हा GKचा विषय अटेंड करायचा आहे. आणि त्यानंतर उरलेला आपला लास्ट मॅथ हा तुम्हाला 4 नंबरला अटेंड करायचा आहे. आता मी तुम्हाला हे जे 3 विषय सांगितले या 3 विषयासाठी मित्रांनो तुम्हाला 30 मिनिटाच्या आत तुमचे हे 3 विषय कंप्लीट झाले पाहिजे. आणि त्यानंतर जे उरलेले तुमच्याकडे 30 मिनिट आहे हे 30 मिनिट तुम्हाला मॅथसाठी द्यायचे आहे. जर तुमचं मॅथ चांगलं असेल तर तुम्ही लास्टच्या 30 मिनिटामध्ये पूर्ण मॅथ कंप्लीट करू शकता. ओके. बाकी मी तुम्हाला हे एक माहिती सांगितली. आता तुम्ही म्हणताल की तू हेच विषय का सांगितले, तू हिंदी 1 नंबरला का नाही सांगितले, किंवा GK का नाही सांगितलं, किंवा मॅथ का नाही सांगितलं. बघा ज्याची त्याची एक टेक्निक असते, हिने तुम्हाला फायदा सांगतो. बघा काय होणार आहे, सपोज करा जर तुम्ही 1 नंबरला मॅथ सोडायला लागले तर मॅथमध्ये तुमचा पूर्ण टाईम निघून जाईल. 30 मिनटं 40 मिनटं जरी गेले
तर नंतर शेवटला इतका लोड येतो मित्रांनो एक्झाममध्ये की तुम्हाला नंतर तुम्हाला येत असलेले क्वेश्चन सुद्धा तुमच्याकडून चुकीचे होऊन जातात. त्यामुळे जर तुम्ही ही टेक्निक फॉलो केली ना तर तुम्ही इझिली चांगला स्कोअर करू शकता मॉक टेस्टमध्ये. पण बरेच मित्र आपले विचारत होते की कोणता विषय सगळ्यात अगोदर सोडवायला पाहिजे. तर मी तुम्हाला एक फक्त सही टेक्निक सांगितली. रिझनिंग, हिंदी, GK आणि मॅथ ह्या अशा पद्धतीने तुम्ही सोडा, तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल. बाकी जे मित्र भरती झाले तुम्ही त्यांना पण विचारू शकता. आता बघा ज्याची त्याची टेक्निक एक वेगळी आहे मित्रांनो. तुमची पण टेक्निक काही वेगळी असू शकते. तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही ते करा. ठीक आहे. तुम्हाला इथं पूर्णपणे माहिती समजली असेल. आता तुम्ही सगळ्यात अगोदर कोणते विषय सोडवता ते कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे जेणेकरून बाकीच्या मुलांना सुद्धा एक आयडिया येऊन जाईल. मित्रांनो ह्या व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला एक टिप्स नक्की देणार तुमचं सिलेक्शन होण्यासाठी. जे मी तुम्हाला 2 ॲप सांगितले ह्या दोन्ही ॲपवरती तुम्ही टेस्ट द्या. जे RWS ॲप आहे तिथं दर संडेला फ्रीमध्ये 6 वाजता मॉक टेस्ट पब्लिश होत असते. तुम्ही दर संडेला तिथं फ्रीमध्ये मॉक टेस्ट देऊ शकता. दुसरं जर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवायचे असेल 2024चे 2025चे तर तुम्ही टेक्स्ट बुकवरती मॉक टेस्ट द्या. तुम्हाला ह्या दोन्ही ॲपपैकी जे बेस्ट वाटेल त्यावरती तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता. दोन्ही एकदम बेस्ट आहे आणि दोन्ही ॲप सिलेक्शन घेऊन येण्यासारखे आहे. जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली, जर तुम्ही चांगली मॉक टेस्ट दिली तर तुम्हाला 100% त्याचा रिझल्ट भेटणार आहे. टेक्स्ट बुक आणि RWS ॲप कोण यूज करतंय मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा स्कोअर काय येतोय हे सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून जे बाकीचे आपले मित्र भरती करताय त्यांना एक थोडंसं मोटिवेशन मिळेल की यार आपले बरेचसे भाऊ ऑलरेडी मॉक टेस्ट देत आहे आणि त्यांचा स्कोअर बूस्ट होतोय. त्यामुळे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. बाकी या दोन्ही ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता आणि मॉक टेस्ट देऊ शकता. आणि खास करून हा व्हिडिओ तुमच्या डिमांडवरती घेऊन आलो होतो. बरेच मित्र म्हणत होते की मॉक टेस्ट कोणत्या ॲपवरती द्यायचं, मॉक टेस्ट कशी द्यायच्या. तर मित्रांनो तुम्ही इझिली ह्या ॲपवरती मॉक टेस्ट देऊ शकता. आणि मित्रांनो बाकी बघा, जर तुम्हाला ह्या भरतीबद्दल किंवा मॉक टेस्टबद्दल काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करून विचारू शकता. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. बाकी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.